खरं तर या घडामोडी हा चेंडू कॅमेऱ्यामध्ये काही झालेला नाही, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर आपला निर्णय अंतिम असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी हा निर्णय दिला. चला आता निर्णयाचा सन्मान करा. आणि अविनाश हा देखील एक उत्तम क्रिकेटर आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याने अनेक वेळा दाखवलं, की मोहन या संघाने देखील दाखवलं. त्याचं विशेष कौतुक करूया. 1 स्टार वाघाची वाडी आदिवासी समाजातला हा संघ, ज्या संघाने करता रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये जाऊन रायगडाचं नाव मोठं केलं आणि अभिमानास्पद कामगिरी आज टीमची राहिली, असा हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहिला. ज्याने पहिला सामना जिंकला, दुसऱ्या फेरीमधला हा दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. ओव्हर द विकेट करून तयार. यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका सुजित प्रयत्न करत होता. चांगला प्रयत्न होता, रनिंग कॅच. आणि तोही ज्या ठिकाणी आपण जर पाहिला थोडासा ओलसर भाग आहे, तिथे पकडणं सोपं नाहीये, पण तो प्रयत्न चांगले होते. झेल जरी सुटला असला तरी त्याच्या एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. प्रयत्न चांगले केले होते. लॉंग ऑन मधून तो बरोबर विकेटच्या मागे आला होता समोरच्या दिशेने. जीवनदान 2 धावा मात्र मिळतील अविनाशला. मागच्या मॅचमध्ये जे सुमितला जीवनदान मिळालं, ते जीवनदान खरं तर पेण चिंचपाडा संघासाठी पराभवाचं कारण ठरलं. चांगली फलंदाजी त्याने केली होती. यावेळेला एज लागली, बॉल मागे चाललाय, नॉनस्टॉप जाणार की नाही हे पाहायचं. पण तू मागे फिल्डर डीप मध्ये उभा होता, बॉलला थांबवलंय. चांगली स्ट्रॅटर्जी, कारण मागची जे आउटफील्ड आहे किंवा मैदानाची संपूर्ण आउटफील्ड टणक आहे, याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या टीमला होतोय. कारण बॉल वेगाने निघतोय सीमारेषेच्या दिशेने जेव्हा लँड होतोय मैदानावरती. अनेक ठिकाणी आपण पाहिलं पावसाळी मैदान म्हटलं की प्रचंड पाऊस थांबलेला असतो, चिखल असतो, परंतु हे क्रीडांगण या खेळाडूंसाठी अतिशय पोषक असं हे मैदान आहे. जसं मैदान ओवळ्याचं विठ्ठल रखुमाई क्रीडांगण हे प्रत्येकाच्या आठवणींमध्ये राहील. आताच्या घडीला आपण पाहिलं साखळी मैदान हे देखील प्रचंड चर्चेमध्ये राहिलं ओवळ्यामध्ये. त्याही मैदानावरती अनेक स्पर्धा आपण सातत्याने होताना पाहिल्या. क्रीडांगणं हळूहळू मात्र नष्ट होत चालली आहेत, परंतु जे आहेत त्या मैदानाचा चांगला फायदा या खेळाडूंनी करून घ्यावा. यावेळेला बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळायचा, गती भरपूर आहे, गतीने बीट केलं. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. लेफ्टी फलंदाजाला उजव्याच्या बाहेर यॉर्कर टाकणं म्हणजे बुचकळ्यात टाकणं असाच एक मोठा प्रश्न. कारण सातत्याने लेफ्टी फलंदाज ऑन साईडमध्ये अतिशय चांगली फलंदाजी करू शकतात, परंतु 20 सेफमध्ये खेळताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. इथे तुम्हाला आता फटका मॅन्युफॅक्चर करावा लागेल. यावेळेला सफल झाले, फॉलो केलं फलंदाजाला. अतिशय योग्य निर्णय करण मडवी या खेळाडूचा व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि अगदी कमी वयामध्ये ही झेप त्याने घेतली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. चिरले संघासाठी किंवा उरण तालुक्यासाठी, रायगड जिल्ह्यासाठी त्याने चांगले योगदान देणारा खेळाडू. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या माफी असावी. अजून एक बॉल पेंडिंग आणि धाव फलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिले 8. आगामी कालावधीमध्ये रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येईल. खरं तर आज आपण पाहताय या मंचकावरती स्वतः रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेशदादा गायकवाड. यावेळेला धीमा गतीचा स्विंग अँड मिस, थोडंसं व्हेरिएशन, वर्सटाईल गोलंदाजी, चांगलं कमबॅक. आणि या दरम्यान पारगावचा बुलंद आवाज. आमचे समालोचक मित्र, खरं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व सागर पाटील यांचे इथं आगमन. यस, पाटलांचा बोलबाला राहिलाय. पाटील सबसे कातील सागर पाटील त्यांचे इथं आगमन. त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. भूमिपुत्र आहेत आणि नक्कीच त्यांची फरमाईश होईल दादांची पूर्ण. त्यांची एक आगीवेगळी स्टाईल, प्रत्येकाकडे एक वेगळं व्हेरिएशन आहे. तसा व्हेरिएशन आहे पोपटाचा आवाज. सागर पाटील यांचा तुम्हाला ऐकायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा आल्या धावफलकावरती. आतापर्यंत 8. अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी आता फलंदाजांना करावी लागेल. धीम्या गतीचा लो फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं आणि इथे मात्र पॅड लाईनवरचा हा बॉल, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. लेग बायचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. मिसिट बिगिट करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क देखील जुळलेला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन आली. महत्वाचं म्हणजे स्ट्राईक अविनाशकडे आली. या मॅच मध्ये एकटा अविनाश जर शेवटपर्यंत उभा राहिला तर नक्कीच एक चांगलं टार्गेट 1 स्टार वाघाची वाडी संघ उभारू शकतो आणि हा प्रयत्न त्याला करावा लागेल. कारण आता मोठा हा सामना, या मॅच मध्ये त्यांना धावा या बनवावा लागणारच आहेत. समोरचा तगडा संघ. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल रोहित शर्मा स्टाईलने हा बॉल फेकला मिड विकेटच्या बाहेर. अविनाश वाघ या फलंदाजाने षटकार. आदिवासी समाजाचे हे संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. माथेरान टीमला आपण पाहिलं. खरं तर येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या लढती त्यांच्याही पाहायला मिळतील. राकेशभाई गायकवाड यांच्याकडून देखील आम्हाला माहिती मिळाली.
आगामी कालावधीमध्ये खरं तर आपला हा समाज देखील क्रिकेटमध्ये चांगलं योगदान देतो, त्यांनाही चांगलं प्लॅटफॉर्म कसं उपलब्ध होईल याकडे नक्कीच त्यांच्या माध्यमातून लक्ष दिलं जाईल। RPL सारख्या मोठ्या स्पर्धा असतील किंवा अनेक स्पर्धाच्या ठिकाणी या खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म कसं मिळेल या उद्देशाने रायगड ग्रामीण कमिटीच्या माध्यमातून देखील चांगलं नियोजन केलं जाईल। यावेळेला आपण पाहिला स्विंग अँड मिस, खरं तर शरीराचा वेध घेणारा बॉल मागे चला, थर्ड मॅनला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं, त्याहीपेक्षा स्ट्राईक हवी आहे अविनाश वाघला। 2 धावा आल्या या चेंडूवरती, पंचाचा निर्णय येतो लेग बाईच, अगदी पायाच्या नखापासून केसारपर्यंत बॉल कुठेही लागो लेग बाईचा सिग्नल हा खरं तर ठरलेला आहे आणि अतिशय योग्य निर्णय। दोन्ही ऑफिशियल पंच खरं तर नो कॉन्ट्रोवर्सी, नियमांमधली पारदर्शकता सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। शिवदासजी वाघमारे असतील, अमोलजी काळे, कपिल पाटील यांचं खरं तर हे आयोजन। यावेळेला देखील बॅट अँड पॅडच्या मधून बॉल चालला विकेट किपरच्या दिशेने, निर्धाव चेंडू। जय नानोबा ट्रॉफी पावसाळी रबर बॉल स्पर्धा, स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वतः पार्वती मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर कपिल पाटील, प्रफुल्ल मोकल, सुमित, संपूर्ण पारगाव ग्रामस्थ आणि मयूर, खरं तर त्यांचाही मी आवर्जून उल्लेख करत, सर्व त्यांचे सहकारी, त्यांचं विशेष योगदान या स्पर्धेसाठी राहिले। 2 दिवसीय स्पर्धा, आज फायनलचा दिवस। यावेळेला स्लॉट मध्ये आलाय बॉल, त्याला मात्र पाठवलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर, सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा। अविनाश कडून मात्र आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला, 6 धावा आल्या। धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आहेत। शुभमचं हे षटक। चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल। मरुआई विंदने आणि सचिन 11 माथेरान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा। सचिन 11 माथेरान, आणि पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख, मागचा पाय वाकवत मात्र मिड विकेटला क्लिअर केला अविनाशने। मी मगाशी म्हटलं या मॅच मध्ये जर का शेवटच्या बॉल पर्यंत अविनाश उभा राहिला तर एक चांगलं सन्मानजनक टोटल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे। रेग्युलर टीम मधला हा प्रमुख खेळाडू आणि त्याचं आक्रमण आपण पाहिलं। 2 लगातार षटकार। चला माथेरान आणि विंदने टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा। दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना, अजून बरेच सामने पेंडिंग आहेत, टोटल 13 सामने आपल्याला कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये। अजून या आजच्या दिवसातला 8वा सामना, अजून 5 सामने बाकी आहेत। पारगाव मध्ये खरं तर प्रथमतः हा फॉर्मॅट ज्यामध्ये तालुका आणि ग्रामीण हा फॉर्मॅट कपिल पाटील आणि त्यांच्या सहकारी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे। जय नानोबा ट्रॉफी 2024चं हे भव्य दिव्य पर्व, ज्यावर तमाम पारगाव वासियांना आहे गर्व, अशी ही स्पर्धा आज प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या भेटीला आली। आतुरता होती या स्पर्धेची। यंदाचा हंगाम पावसाळी रबर क्रिकेटचं खरं तर फॉर्मॅट प्रचंड मोठं झालंय, अजून बऱ्याच स्पर्धा पेंडिंग आहेत। 1 महिन्यानंतर गणपतीचं आगमन होईल, गणरायाचं आगमन होईल आणि त्यानंतर मात्र पुन्हा दसऱ्यानंतर टेनिस क्रिकेटचं आगमन होईल। परंतु यावर्षी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक झाल्या, भरपूर स्पर्धा झाल्या। सुजितचा हा बॉल लो फुल टॉस, फाईन लेगला खेळले, दिशा दिली फक्त, त्या ठिकाणी फील्ड केलं बॉलला, सिंगल मिळाली। अविनाशला स्ट्रायकिंग एंडला, अविनाशला स्ट्राईक हवी आहे, 5 चेंडू त्याला फेस करायच्या, धावा फलकावरती 30। चला माथेरान टीम कॅप्टन या आपण समोर, मरुआई विंदने टीमचा संघनायक आपण या व्यासपीठासमोर। दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना 12 संघ ग्रामीण आज स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिले, ज्यामध्ये दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना सध्या सुरू आहे। 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला चॅलेंजर पारगाव संघ। पहिल्या मॅचमध्ये त्याने सावळे टीमला पराभूत केलं, दुसऱ्या मॅचमध्ये योगेश पवारच्या टीमला त्याने पराभूत केलं, तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। यानंतर पुढच्या लढती त्या देखील तितक्याच उत्कंठावर्धक राहतील, परंतु त्या अगोदर चिरले विपक्ष वाघाची बाडी। यावेळेला देखील धीम्या गतीचा बॉल, लेट कटचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु बॉलच्या लाईन मध्ये नव्हते आणि इथे आपण पाहिला तर हा डॉट बॉल। सागर पाटील, बैलगाडा शरद क्षेत्राची क्रेज आहे त्यांना। यावेळेला लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका, क्या बात है, अप्रतिम टायमिंग, बॅटचा स्विंग आपण पाहिला वेगवान, अविनाशचा हा षटकार, 6 धावा, जबरदस्त फलंदाजी। वाघाची वाडी या टीमच्या माध्यमातून प्रॅक्टिससाठी मैदान देखील नाहीये। मी बघा कशी देखील म्हटलं, जेव्हा गाडेश्वर डॅमचं पाणी कमी होतं तेव्हा त्यांना तिथे ग्राउंड तयार होतं। अगदी फेब्रुवारी एंडिंग नंतर तिथे स्पर्धा किंबहुना त्यांना मॅच खेळण्याची संधी मिळते, परंतु तरी देखील या संघाचं मी कौतुक करेल, चांगला परफॉर्मन्स राहिला सातत्याने या खेळाडूंचा आपल्या टीमसाठी। षटकार, 36 रन। यावेळेला देखील ऑन साइडला आक्रमक भूमिका साकारतोय अविनाश वाघ हा खेळाडू,
वाघासारखा लढतोय मैदानामध्ये आणि इथे मात्र आणखीन एक षटकार लगातार. विंधने टीमचे कॅप्टन आलेले आहेत, माथेरान टीम कॅप्टन आपण या. अजय बसमा यावेळेला हाफ हेलिकॉप्टर उडवायचा होता पण तो बॉलच्या लाईन मध्येच नव्हते. फुटवर्क थोडंसं कमी पडलं, पदर आले तर ज्याला म्हणता येईल. आणि इथे मात्र डॉट बॉल. हा डॉट बॉल नाही तर करता चिरले संघासाठी हॉट बॉल होता, कारण लगातार 2 षटकार आले होते. प्रेशर गोलंदाजावरती होतं. कमबॅक गरजेचं असताना मात्र इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या इनिंग मधला. धावा धावफलकामध्ये 42. अंतिम चेंडू सुजित टीम मधला अनुभवी खेळाडू या ओव्हरमध्ये आला, डेथ ओव्हरमध्ये. षटकातला शेवटचा बॉल यावेळेला शरीरापासून दूर ठेवलाय, करता ही स्ट्रॅटर्जी गोलंदाजाची अतिशय योग्य होती. कारण कधी कधी अशा क्षणाला बॅटर फ्लो मध्ये आलेला असतो आणि एजेस लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि ते मात्र हा वाईटचा इशारा. षटकार तर 49 होतील, टार्गेट 50 होऊ शकतं, पण तो मोठा फटका येईल का हे पाहायचं आहे. यावेळेला शेवट गोड करताना मात्र पाहायला मिळेल की नाही हे पाहायचं आहे. आणि बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. अविनाश वाघ चा हा धमाका. लास्ट बॉल होती ब्लास्ट, षटकार. 6 रन्स आल्या आणि जे प्रेडिक्ट केलं होतं 49 होतील, 50चं टार्गेट उभं राहिलं. पुढच्या 3 ओव्हरमध्ये 50 धावा चेस करायच्या आहेत. त्या अगोदर मी टॉससाठी इथे इन्व्हाइट करेल रुपेश दादा. आपण यापुढे सरपंच आणि राकेश दादा आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही हा टॉस संपन्न करत आहोत. ओवळे ग्रामपंचायतचे खरंतर विद्यमान सरपंच, तरुण तडफदार असे व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. अंतिम सामना दुसऱ्या फेरीमधला. बघा सामना 3 ओव्हरचा राहील. दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना, तिसरा सामना 3 ओव्हरचा राहील. त्यानंतर एक टीमला बाय मिळेल, ड्रॉ केला जाईल. तर थँक्यू सो मच. पहिलं सत्र संपलं आणि आवाजामध्ये बदल आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये. भूमिपुत्र सागर पाटील यांचा बुलंद आवाज. तर आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. लगेचच सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन दादा यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते गुरुग्रामपंचायत ओवळ्याचे विद्यमान सरपंच आदरणीय रुपेशभाई गायकवाड यांचा आपण यथोचित मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला कपिल पाटील आयोजक, प्रफुल्ल यापुढे. आपल्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान या ठिकाणी घेत आहोत. रुपेश दादा गायकवाड सरपंच गुरुग्रामपंचायत ओवळे, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जैन अनोबा ट्रॉफी पावसाळी रबर बॉल स्पर्धा या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी खरं तर तुळशीचं रोपटं देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी असं म्हणतात. खरं तर पर्यावरणपूरक सध्याच्या घडीला वृक्षांची गरज आहे आणि इथे मात्र आपण पाहता त्यांचा हा सन्मान. पुढचा सन्मान असेल रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांचा सन्मान. सागर पाटील आपले खंदे समर्थक आहेत, तर राकेश दादा यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जातोय. याकर तर मंचकावरती या स्पर्धेच्या निमित्ताने आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि पुढील सन्मान असेल आदरणीय बादल दादा भगत यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. चला या दादा, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. बादलजी भगत, यांना इथे सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी, मोगरा फुलेला. सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान पाहायला मिळतोय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट. पुढील सन्मान असेल खरं तर असं म्हणतात शौर्याची भूमी म्हणजे साताऱ्याचे भूमिपुत्र आमचे मित्र संतोष गोळे, त्या ठिकाणी CCI माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष, त्यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते संतोषजी गोळे यांचा आपण इथे सन्मान करावा या स्पर्धेच्या निमित्ताने. थँक्यू सो मच. आणि यानंतर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील. यस, अनशॉटलचे प्रोप्रायटर हरीश दादा यांचा आपण सन्मान घेऊया. आजच्या आमच्या अन्नदाता आहेत ते, तर त्यांचा आपण इथे सन्मान करूया. थँक्यू सो मच. आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. पंचा सामना तरी चालू करायचा. धन्यवाद रोशन पाटील.
तर गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन, लांब पाण्याची अशी गोलंदाजी अविनाश याची. पहिला चेंडू स्टेट टू द ग्राउंड, चेंडू फायर आणि पाहायला मिळतोय दमदार षटकार. 7 धावेने सुरुवात झाली. टार्गेट असेल 18 चेंडू मध्ये तब्बल तुम्हाला कंपल्सरी चेसिंग मध्ये धावा बनवाव्या लागतील 50. आणि पहिल्यात आला षटकार. जय नानेबा ट्रॉफीचं शानदार पर्व, शानदार असं आयोजन पाहायला मिळतंय. फायनल डे. पुढचा चेंडू कार्पेटर चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण करतात. धावा कशा आल्याला महत्व नाही, धावा येणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण पाहतो या स्पर्धेला कपिल पाटील यांच्या आमंत्रीला विनंतीला मान देऊन औला ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि सतीश पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय आदरणीय श्री रुपेशभाई गायकवाड, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आणि उत्तर जिल्हा भारतीय चे एक दमदार व्यक्तिमत्व राकेशभाई गायकवाड हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या हॉटेलमध्ये नेहमीच रुचकर अशी मेजवानी असते असे अंश हॉटेलचे मालक हरीश केदारी सर. साताऱ्यावरनं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आमचे सर आणि एक जबरदस्त ओवला गावचा संतोष म्हात्रे यांचे बंधू रिवाल म्हात्रे यांचा आवाज आणि तारा गावचा मराठीचा बुलंद आवाज रोशन पाटील सर. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. अविनाशचा पुढचा चेंडू आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतो, उगतो चुकतोय. फलंदाज सुरक्षित. अतिशय दर्जेदार पंच पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. कपिल पाटीलची स्पर्धा मात्र आज आपण 48 देशामध्ये या स्पर्धेचा गुणगौरव पाहतोय. जय नानबा ट्रॉफी रबरवा टेनिस क्रिकेट आणि वेगवान गोलंदाज स्पेशल इंजिनियर असणारा मयूर वाघमारे या स्पर्धेला भेट देतोय. हेलिकॉप्टर लुक लगावण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक सकलाय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. आणि रबर बॉलची स्पर्धा, परंतु थोडासा पाऊस पडला होता सकाळी, पण काल मात्र पूर्णपणे खेळपट्टी सुकलेली होती. आज पण खेळपट्टी जर पाहिली तर राकेश गायकवाड आणि रुपेश गायकवाड पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये सर्व प्रेक्षकांना लाजवेल अशी खेळपट्टी आहे पारगावमध्ये जी बनवली. जय नानेबा कमिटीचा मी खरोखर धन्यवाद मानतो. का कधी केला लावलं तरी षटकार लागतात, एवढी जबरदस्त खेळपट्टी आहे. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडू उचलला, फेकणार. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज धावतात. अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळतोय. समोर सामना आपल्या चालू आहे. पहिलं सत्र संपलंय. 50 धावांचं टार्गेट आहे दुसऱ्या सत्रामध्ये. भूमिका स्पोर्ट्स शिरले विपक्ष वाघाची वाडी असा सामना झाला. अविनाश वाघला काल आपण पाहिला तालुका हाफ मध्ये. आज मात्र पाहतोय संघाची धावसंख्या 13, 37 धावांची गरज. 3 षटकांचा सामना असेल आणि येणारे चेंडू असतील ते मात्र वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक. पन्नासचं टार्गेट आहे. फलंदाज मात्र जबरदस्त पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज तुल्यमूल्य आहेत. दोन्ही संघ तुल्यमूल्य आहेत. विजयाला गवसणी कुठला संघ घालतोय पाहायचा आहे आजच्या दिवसामध्ये. ग्रामीणचा लॉट आहे. चॅलेंजर पारगाव संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. पंचांना विनंती असेल सामना तरी चालू करत आहे, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणखी सामने खेळवायचे आहेत. मेगा फायनलचा दिवस आहे. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची इनरेज घेऊन जातोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. मोहनचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू झेल आहे की षटकार पाहायला मिळतो. समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा. आणि या साधावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 50चं टार्गेट असताना धावपलका धाव लागतात. अमित कडू आम्हाला सांगतील 19 धावा धावपलकावर. ट्वेंटी 24 लाईव्ह आपलं काम चोख बजावत आहे.
जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी करतोय करण मडवी. सचिन मडवी आपण पाहतोय. गावठाण गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, यांचं सुद्धा इथे स्वागत झालं. पन्नासचा टार्गेट असताना धावपलका धावा लागलात आतापर्यंत 25 धावा धावपलकावर लागल्यात. 25 ची गरज. या षटकातील 3 चेंडू शेष असतील तर पाहूया. 25 झाल्यात. 25चा टार्गेट आहे. 25 धावा बनवावे लागतील तुम्हाला. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम पाहायला मिळेल. पुढचा चेंडू या षटकातील अप्रतिम चेंडू. करण बडवी चेंडू करी पाहत राहिला, परंतु गोलंदाज तेवढा हुशार आहे. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. प्रयत्नांची प्रकाष्ठा करावी लागेल. तर प्रश्न असणार आहे तो मात्र न्यू पार्वती मेडिकल आयोजित जैन अनुभव ट्रॉफीला स्पर्श कोण करणार. दरम्यान सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू पडतो या षटकातील मोहन्याचा करणसाठी. ऑफस्टॉपच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू, ऑप्शनला स्पर्श करणारा चेंडू पाहायला मिळतोय. स्लो डिलिव्हरी. 7 चेंडू आणि 25चं समीकरण. 7 चेंडू 25 धावा. एखादा निर्धाव चेंडू टेन्शन देईल तो मात्र चिरले संघाला, आणि एखादा षटका टेन्शन देईल तो मात्र वाघाची वाडी या संघाला. आणि हा चेंडू जोरदार प्रहार बघूया. सुरेख क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतोय. मेडुकर क्षेत्रामध्ये सुरेख फेकी पाहायला मिळतोय. आत्ता मात्र अट्टीकट्टीची लढत. येणारे 6 चेंडू सांगून जातील की 6 चेंडू आणि धावा हव्यात. त्या मात्र 6 चेंडूमध्ये कंपल्सरी चेसिंगमध्ये 50चं टार्गेट असताना आतापर्यंत स्कोर झालाय 6 चेंडू 24 धावा. सेम सिच्युएशन आहे आणि सेम सामने आपण काल पण पाहिले. लो स्कोरिंग सामने पाहिले. 6 चेंडू 24 ची गरज. 6 चेंडू 24 समीकरण. गोलंदाज आपण पाहतोय संदेश. आणि पंचांचा खराब चेंडूचा इशारा आलाय. अवंत धावसंख्येत भर. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील पहिला चेंडू खराब. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. संदेशचा पुढचा चेंडू करणसाठी भरतोय. 6 चेंडू 23 ची गरज. पुन्हा एकदा बघा ऑफ साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि आलाय हा चौकार. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतो. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते मात्र करण याची. भूमिका स्पोर्ट्स चिरले आणि 1 स्टार वाघाची वाडी असा सामना चालू आहे. 5 चेंडू 19 धावांची गरज. या स्पर्धेला 2 दिवसीय स्कोरिंगसाठी ज्याने सहकार्य केलं असे अमित कडू यांचं सुद्धा सुंदर असं गुणलेखन आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये दीपक पाटील सर होते, राहुल शिरसाट होते. आज आपण पाहतोय तारागावचा बुलंद आवाज रोशन पाटील आणि ओवल्याचे दमदार व्यक्तिमत्व संतोषजी म्हात्रे यांचे बंधू रिवाल म्हात्रे. 5 मध्ये 19 बनवायचे आहेत. जोरदार प्रहार बघूया. कार्पेंटर चेंडू केला आणि आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडू उचलणार, फेकणार. रनआउटचा चान्स आहे परंतु बघूया. आणि आता मात्र चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये, परंतु फलंदाज धावले नाहीत. इथे मात्र क्षेत्ररक्षक भडकतो आपल्या सहकार्यांवर, कारण त्या क्रिकेटमध्ये एक धाव अतिशय महत्वाची असते. पुन्हा एकदा चेंडू असतील ते मात्र 4 आणि गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 17 धावसंख्येची. 4 चेंडू 17 धावा. करणसाठी हा चेंडू पडतोय. कृतज्ञासाठी हा चेंडू पडलाय.
सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय. इथे बघा दोघांमध्ये तालमेल चुकला परंतु सुरक्षित दोन्ही फलंदाज. इथे मात्र नशिबाची साथ मात्र मिळत नाही. तीन चेंडू 15 धावा. चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये आयोजक कमिटी. 3 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 15 धावांची गरज. हे 2 चेंडू मात्र सामन्याचा नक्षा सांगतील. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र सामन्यावर वर्चस्व गाजवू शकते फलंदाजी करणारी टीम. तर पाहूया क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे. काय होऊ शकतं शेवटच्या षटकापर्यंत. शेवटचे 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. सेफ शॉट पाहायला मिळालाय. स्ट्राईक साठी धावलेत आणि फलंदाज स्ट्राईक घेण्याच्या मोह आवरला नाही आणि फलंदाज बॅट टू द पॅव्हिलियन. कृतज्ञ बाद होतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला ग्रुप मीटिंग घेऊ नका पंच. जरा सामना त्वरित चालू करा कारण आपल्याला भरपूर सामने अजून खेळवायचे आहेत. फायनल डे आहे. फायनल खेळवायचे आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. कालच्या गटातून आपण पाहिला खालापूर CI11 खालापूर संघाने प्रवेश केलाय अंतिम फेरीमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण. बॅट्समन नेम. पुढचा चेंडू. सामना फक्त औपचारिकता बाकी आहे. स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली वाघाची वाडी या संघाची आणि प्रभावित केलं ते मात्र अविनाश याने. सर्व प्रेक्षकांची मने जिंकली पारगाव नगरीमध्ये. पारगाव मैदानावर सुरेख अशी फलंदाजी, निसर्गरम्य वातावरण, एका बाजूला नानोबा मंदिर आणि त्याच्या समेत वसलेले हे स्वर्गीय दिवापडे साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच्यामध्ये बसलेले हे पारगाव गावातील दमदार असं मैदान. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय आणि आता मात्र सामन्यावर पकड मजबूत केली ती मात्र वाघाची वाडी या संघाने आणि स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मार्कर ठरतोय तो मात्र अविनाश वाघ. तर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे अविनाश लवकर लवकर.